रूप पाहता लोचने सुख झालं जन्माये मोनिया देखा Lumali
सांग मग. जन्माये वने देखा जन्माये वने आलेका जन्माये वने आलेका साधु हाचे लाले आके सार्थक लाले आके सार्थक लाले आके सार्थक लाले आके सार्थक नाम विठ्ठलाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे नाम विठ्ठलाचे मेरे साधक देहाचे मेरे साधक देहाचे मेरे सार्थक देहाचे मेरे सार्थक केले सार्थक देहाचे केले सार्थक देहाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा शिवशिवनिता झाली शिवा शिवशिवनिता हे शिवनिता झाली शिवा शिवनिता झाली हे शिवनिता झाली शिवा शिवनिता झाली शिवा मने नामयाची चले मने नामयाची मने नामयाची जले मने नामयाची जले करा देहाचे करा देहाचे साक्षी राम वाचे विठ्ठलाचे राम वाचे विठ्ठल राम वाचे विठ्ठलाचे राम वाचे विठ्ठलाचे कुमार जय भगवान कुमार जय भगवान कुमार जय तांबे पुढे सरका तांबे पुढे सरका पुढे सरका ना करते सरका पुढे जन्माये वनिया देखा जन्माये वनिया देखा जन्माये वनिया देखा
Hey!
जन्मा येऊन्या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक देहाचे ऐसा नामाचा महिमा शेषवर्णिती झाली सीमा नाम तारक त्रिभुवनी मने नाम याची धनी विठ्ठल विठ्ठल त्याला बुका लावा दे इनला बुका मंगळगा मग त्याला लाव पुन्हा मंगळगा ग्राम आणि त्या ग्रामामध्ये माझी पहिली सेवा त्या सेवेचं कारण कैलासवासी केशवराव तुकाराम खांडेकर यांचा 12वा दिवस आणि खांडेकर कुटुंबावर असणारी
दुःखाचा असणारा दुःखाचा डोंगर कोसळणं आणि त्या निमित्तानं माझ्याची ज्यांचे जवळचे संबंध आहेत ज्ञानेश्वर माधवराव खाडेकर महाविद्यालयामध्ये अत्यंत हसमुख चेहरा, प्रसन्न राहणारा व्यक्तिमत्व, मनामध्ये सतत असणार आनंदी भावना, असं स्वज्वळ सगळ्यांना घेऊन चालणारं हे व्यक्तिमत्व. आणि त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आज धनाजी केशव खांडेकर यांचे वडील त्यांच्या 12व्या निमित्त आज माझ्याकडे आलेली सेवा आणि त्या सेवेमध्ये असणार आज चिंतनासाठी जो अभंग घेतला आहे तो जनाबाईचा. जन्मा येऊन्या देखो करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिती झाली सीमा, नाम तारक त्रिभुवनी मने नाम याची झनी. पांडुरंग पांडुरंग करू प्रार्थना मला, पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. आज थंडीचा माहोल आणि थोडीशी सर्दीचा प्रॉब्लेम, बरेच दिवस झालं बाहेर फिरायला गेलो नव्हतो, थंडी आहे. आणि त्यात उतरल्यानंतर आमच्या खांडेकर साहेबाच्या घरी गेलो आणि तिथं रुपाळीचा आवाज आला. एवढी सुंदर आणि एवढं संगीतबद्ध ती रुपाळी होती. आणि माझ्यासारख्या संगीताचं ज्ञान ज्याला नाही त्यानं काहीतरी कावळ्याच्या स्वरूपात गावं हे योग्य वाटणार नाही. म्हणून
जे आमच्या भागात प्रसिद्ध असणारे सतीश तुरे हे पेटी मास्तर गायक आहेत. त्यांना बरोबर आणण्याची संधी आली आणि तुमच्या सगळ्याचं हे गायन ऐकून मग मला गायनाचा थोडा गंध नाही. त्यामुळं सगळ्यात पंचपदी आता जेव्हा बोला. जेव्हा चिंतनासाठी जनाबाईचा अभंग निवडला, त्याच्या मागे एक उद्देश आहे. तसं पाहता सर्व तुकोबारायाचा, माऊलीचा, सगळ्या संतांचे अभंग श्रुत आहेत. पण या महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये असणार जसं अनेक संत होऊन गेले, त्यामध्ये जनाबाई, बहिणाबाई आदीही संतांचं योगदान आहे महाराज. आणि त्याही संतांवर कुठं ना कुठं चिंतन व्हावं ह्या उद्देशानं हा जो अभंग घेतला आहे, त्या अभंगामधून जनाबाई मानवीय जीवनाला उपदेश देत आहेत. जन्माला येऊन जन्माचं सार्थक करा आणि जन्माला येऊन जन्माचं सार्थक करा आणि त्या सार्थक करण्याचं एक मार्ग सांगतायत, रस्ता सांगतायत. काय? नाम. आणि त्या नामाचा जे महिमा आहे ते पण प्रतिपाद्य करतात. आणि या नामामुळे तर किती तरुण गेले, काय महात्म्य आहे. अभंगाच्या माध्यमातून जनाबाई त्या जगताला उपदेश करतात महाराज. जन्मा एवढ्या लेख करा देहाचे सार्थक. आता जेव्हा उपदेश केला जातो, उपदेश करणारा व्यक्ती अधिकारी असला पाहिजे, अधिकार त्याच्याकडे असला पाहिजे महाराज. त्यावेळेसच उपदेश तो मनुष्य करू शकतो. आणि उपदेश करण्यासाठी आधी आचरण पाहिजे. जेव्हा जे माझ्यात आहे तेव्हा मी लोकांना सांगू शकतोय. मग असा जनाबाईचा काय अधिकार आहे, थोडं संक्षिप्त त्यांचा परिचय पाहून या अभंगाकडे. संत जनाबाई त्यांचा अवतार गंगाखेड मध्ये झाला महाराज, परभणी जवळ. तसं पाहता त्यांची आई करुंड, वडील दमा हे वारकरी संप्रदायातले असणारे दाम्पत्य भक्तीची शिदोरी यांच्यापाशी होते. भक्तिमय जीवन जगणारे हे दाम्पत्य. आणि या दाम्पत्याला बरेच दिवस अपत्य नव्हतं. अपत्य नसल्यामुळे भगवानाला आता खरा भक्त जेव्हा पुढे काही मागत नाही. आणि असंच साम्य तुकोबाराच्या बाबतीत आहे. बोलोबा आणि कनकाई जेव्हा विठ्ठलाकडे गेले होते, बोलोबा म्हणाले कनकाई विठ्ठलाकडे काही मागू नको बघ. त्यावेळेस कनकाई म्हणाले ठीक आहे. पण जेव्हा कनकाई असणारी विठ्ठलाच्या पुढे गेली, विठ्ठलानं स्वतः विचारलं काय पाहिजे, तेव्हा ती कनकाई म्हणाली देवा मला ह्या त्रिणी जगामध्ये झेंडा भागवत धर्माचा प्रचार प्रसार करणारा असा गुंडा म्हणजे गुंड नव्हतं, गुंडा भक्ती करणारा असणारा मला संतान पुत्र दे. हे केव्हा जेव्हा हे उशीर करून आली, बोलोबा म्हणाले एवढा उशीर का लागला, तेव्हा तिनं सांगितलं आता ते तिकडे बघा जायचं नाही. जेव्हा जनाबाई तसंच या दमा आणि करुंड यांच्या पोटी जेव्हा
आणि त्या अवताराच्या पाठीमागे ईश्वराचं असणारं दृष्टांत आहे. अरे दमा आणि करून तुम्हाला दाम्पत्य होईल, पण ते दाम्पत्य झाल्यानंतर काही दिवसात तुम्ही असणार भगवंताच्या असणारं तिथे दामाशक्तीकडे नेऊन सोडा. आणि जेव्हा असे कुळामध्ये सात्विक वृत्तीचे बालक जन्मतात, देवाला त्याचा हरिक वाटतो. कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक. मुलं जन्मतात त्याचा हरिक देवाला वाटतो. सात्विक, रजोगुणी, तमोगुणी, त्यामध्ये सत्वगुणी जे भगवंताची आराधना करतात महाराज, तसंच असणार ही जनाबाई जेव्हा जन्म झाला, 6 वर्षाचं वय आहे, 6 वर्षाचं वय मात्र, आणि 6 वर्षाच्या वयामध्ये दमा आणि करुंड पंढरपूरला निघालेत. दया आणि करुंड विठ्ठल विठ्ठल दया आणि करुंड पंढरपूरला निघालेत. 6 वर्षाची लहानशी बाळ आहे. आपल्या वडिलांना म्हणते, तुम्ही कुठं चाललात? आणि घरासमोरून जे वारकरी चाललेत नाम घोष करत, ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत, ज्ञानोबा माऊली Mama
6 वर्षाची ती पोरणाची मला बाहेर सामाजिक बोलणं आवडत नाही. मी ते घेत नाही. मी फक्त भगवंताचे गुण आणि आध्यात्मिकच कीर्तन करतोय. बाकीच्या गोष्टी मला सहसा घेत नाही. ते 6 वर्षाची पोर आणि हे 6 वर्ष किती फरक आहे. आपल्याला मोबाईल द्यावा लागतोय हातात, पण हे लहानसं लेकरू बाबांना म्हणतंय मला पण पंढरपूरला यायचंय. 6 वर्षाचं लेकरू. वडील म्हणतात अरे तू लहान आहेस बाळा, तुझे पाय दुखतील रे, तू नको येऊ, तुझे पाय दुखतील रे. नाही बाबा माझे पाय नाही दुखणार, मी येणार. हेच प्रसंग तुकोबाराच्या सावजी जेव्हा नग म्हणून गेले. आता तिकडे नाही, मला तुलना नाही करायची, पण तुकोबारा हात धरून गेल्या. तसंच हे असणारी जनाबाई आपल्या पित्याला म्हणते माझे पाय नाही दुखणार नाहीत. आणि सगळ्या वाटकऱ्याबरोबर लहानशी पोर, भक्तिमय वातावरण आहे, टाळाचा घोष होतोय. तिचे पाय नाही दुखले, विठ्ठलाच्या पुढे गेली, मंदिर पाहिलं, रूप पाहिलं, समोर कसं रूप वाटलं. सुकुमार मदनाचं पुत्र राजा सुकुमार मदनाचा पुत्र. भगवंताचं पुढे रूप पाहत लहानसं लेकरो. जास्त जीवन परिचय नाही वाढवला. अभंगाकडे यायचंय मला अजून. आता असं रूप पाहून आपल्या पित्याला म्हणतंय मला गावाकडे यायचं नाही. लहान 6 वर्षाचं लेकरू. हो, 6 वर्षाचे लेकरू आपल्या वडिलांना म्हणतंय मंदिरात गेल्यावर मला गावाकडे यायचं नाही. वडील समजवतात तू लहान आहेस पोरा. नाही मी नाही. जीवावर दगड ठेवून जेव्हा तिथं जनाबाईला ठेवलं, नामाशक्ती आले, नामाशक्तीने घरी घेऊन गेलं. पुणे नामदेवाची दासी बनली. नामदेवाच्या घरी 14 लोक तेवढ्याचं दहन करावं. भगवंत येऊन दहन करू लागावं. कधी न स्वयंपाक बनवावा. आणि स्वयंपाक बनवत असताना पांडुरंगानं हळूच तिची भाकरी घ्यावं. तेव्हा जनाबाईला हाताला धरावं आणि म्हणावं धरीला पंढरीचा Hare
तसं मला संगीताचं ज्ञान नाही पण असा असणारा भगवंत स्वतः तिच्यापाशी याची सेवा करायचे अधिकार महाराज आणि संत बाह्य स्वरूपाने कळत नाहीत हो. जेव्हा जनाबाई गौऱ्या थापाला गेली, तिच्या गौऱ्याला दुसरं चोरत होत, दुसरी बाई चोरत होती आणि कबीर ज्ञानेश्वर माऊली तिथं गेलेत, कबीर भेटायला आलेत. नामदेवराय सांगतात जनाबाईचं वर्णन ऐकून तिथं असताना कबीर भेटायला आलेत आणि पाहतात तर काय तिथं असताना जनाबाई भांडण करते गौऱ्यासाठी. आणि जेव्हा भांडण कबीर म्हणतात कोण आहे, हे जनाबाई आहे. मग भांडण काय करताय, हे हिच्या बाह्य स्वरूपावर नका जाऊ, हिचा अधिकार वेगळा आहे. आणि जेव्हा भांडण मिटवण्यासाठी जातात तेव्हा गौऱ्या ज्या आहेत त्या गौऱ्या कशा ओळखायच्या, त्यावेळेस जनाबाई सांगते तुम्हाला माझ्या गौऱ्या ओळखायच्या ना, ज्या गौऱ्यातून आवाज येतो असा अधिकार. आणि त्या जनाबाई सांगतात जन्म येऊन देख करा देहाचे सार्थक. मग या देहाची निर्मिती कशी झाली, देह प्राप्त झाला ना, ह्या पंचतत्वापासून बनलेला देह, कर्म पाप वासना, पाप आणि पुण्य जेव्हा एक होत तेव्हा मनुष्य जन्म मिळतो. आणि मनुष्य जन्म मिळतो म्हणजे सहज नाही मिळत. 84 लाख खाणी, 4 योनी, 3 मुनी असा हा जन्म आहे. 84 लाख योनीमध्ये माणसाला फिरावं लागतं. 4 खाणी, स्वदेश, अंडज, जारज, उद्भिज. स्वदेश घामापासून, अंड्यापासून, उद्भिज बीजापासून, जारज विड्यापासून. असं या 4 खाली मनुष्य जन्म आहे. 3 मुने रजोगुण तमोगुण सत्वगुण. आणि हा जेव्हा जन्म मिळतो ना महाराज, हा ध्येय मिळतो, हे 5 तत्वाचा 5 पंचमहाभूतापासून बनलेला पृथ्वी, तेज, वायू, आकाश. या 5 महाभूतापासून हा शरीर बनलाय. पण हे शरीर नश्वर आहे. हे शरीर आपल्याला किरायाने मिळालंय. नागरामुळे हात पायात
ओळखणारा, देहाची सार्थकता न ओळखणारा, या देहाची सार्थकता ओळखणारा एक वर्ग जो आहे संतांचा महाराज. काय म्हणता महाराज संतांचा? कोणत्या संतांना असं केलं महाराज? पैठण क्षेत्रामध्ये कर्ममेळा, ज्याला गुडघ्यापासून पाय नाहीत, कोपऱ्यापासून हात नाहीत, देह असा प्राप्त झालेला, पण त्याला देहाचं महत्व माहित होत. एक दिवस त्यांनी आपल्या आईला म्हणालं, ए आई ग, ए आई, काय रे बाळा, मला कीर्तनाला घेऊन चल ना. अरे बाळा, तुझं वय 22 वर्षाचं झालंय, मी थकले रे. आता ह्या माझ्या वयामध्ये तुला पाठीवर घेऊन मी कसं चालू शकेल? तू आमची सेवा करायची का मी तुझी सेवा करायची? नाही ग आई, आई मला एक वेळेस घेऊन झालं, पुन्हा नाही म्हणणार. भानुदास महाराजाचं तिथे कीर्तन चालू आहे ग आई, मला ने ग आई, आई ने ग. आईचं हृदय महाराज, आईचं ममत्व जगामध्ये कुठेही मिळणार नाही. निस्वार्थ भावना आणि फक्त आपल्या माऊलीचे चित्त. जर लेकराचं कसंही जर लेकर असेल तर त्या लेकरासाठी प्राण देणारी अशी आई असते. तिला कसला स्वार्थ नसतो, तिला फक्त वाटतं माझं लेकरू सुखात राहावं. तो विचारल न विचारल काही करल, पण अशी अवस्था असणारी आईची असता. आईवर बरंच काय बोलता येतं. ईश्वराला प्रत्येक घरात जाणं होत नाही, म्हणून आईला तिथं प्रत्येक घरात पाठवलं. आई आत्मा अधिक ईश्वर त्याला म्हणलं जातं महाराज. तिचे उपकार या जन्मी तर कोणीही फेडू कुठल्याही जन्मी फेडू शकत नाही महाराज. आणि त्याच्या सेवेमुळंच, आई वडिलाच्या सेवेमुळंच हसणार. जिथं गणपतीला पूजेचा प्रथम मान मिळाला, पुंडलिकाला भेटायला देवाला तुम्ही विशेष दुसरे करतात. जेव्हा आईला म्हणतात कर्णमेळा महाराज, आई दे ग, भानुदास महाराजांचं कीर्तन आहे. भानुदास चक्रपाणी सूर्यनारायण शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या आईनं पाठीवर घ्यावं. 22 वर्षाचा तरुण आईला म्हणतो, आई कीर्तनाला ले ग. याच्यातून विचार करायचं परत आहे बरं. हा 22 वर्षाचा तरुण, आजचा 22 वर्षाचा तरुण, मला नाही जायचं मला त्या विषयात, नाहीतर फार स्थिती बिघडली आहे. पण मंदिरात चाललं तर मला लाज वाटायली. पिक्चरला चाललं, थिएटरला चाललं, वाईट कामाला चाललं, मी गर्वाने सांगू लागलो, अरे मी पिक्चरला चाललोय, काही वाटत नाही. पण मंदिरात जाताना आता हे मंदिरात चाललंय, हे भाषा माझ्या संतांच्या भूमीत आज येत आहे. काय करावं कळत नाही. कुठं समाज चाललाय, कुठं युवा पिढी चालली आहे, काय करतोय आम्ही? अरे काय जीवनाचं सार्थकता आहे? रबा रमी आम्हाला नको त्या ग्लासात काही प्यायला आम्हाला शान वाटू लागली. असो, त्या विषयाकडे मला नाही जायचं. हा 22 वर्षाचा तरुण, हा 22 वर्षाचा तरुण आईच्या पाठीवर बसून असताना तिथं भानुदास महाराजांचं कीर्तन चालू आहे, नामघोष चालू आहे. तिथं सगळ्यांच्या पुढे जाऊन बसला, आईने सोडली. भानुदास महाराज प्रेमानं बघतात, आलास कर्णमेळा, आलास बेटा, बस. अरे तू कसा जाणार परत? आम्ही इथून तर पुढे पंढरपूरला निघणार आहेत. महाराज मी पण येतो, मला पण यायचंय, मला घेऊन चल. अरे तुला कसं चालणार हो बेटा? तुम्ही हो तर म्हणा, तुम्ही हो म्हणा. संताची ममत्व असतं. संत म्हणजे ठीक आहे बाळा, हो उगसच बोलत बोलत म्हणून गेले. हो बेटा, हा कीर्तन संपायच्या आधी कर्ममेळा, गुडघ्यापासून पाय नाही, कोपऱ्यापासून हात नाही, सरपटत पोटानं भीड मांज सोबा पर्यंत गेला महाराज.
देहाचं सार्थकता ओळखणारा कर्ममेळा ईश्वरानं पाय नाही दिले, हात नाही दिले, पण भगवंताला विसरत नाही आणि सरपदत जातोय. खडे रुततात. जेवण नाही, जेवण यासाठी नाही. घरी असल्यावर मलमूत्र आईच होत होती, पण इथं जर मी जेवण केलं तर माझं मलमूत्र कोण हे करणार, म्हणून जेवण सुद्धा नाही. आजचं ह्या विचारानं फक्त खरडत केलाय आणि खरडत जाऊन जिथं मुक्काम आहे भानुदास महाराजांच्या दिंडीचा, पहिले जाऊन सांगतोय महाराजाची दिंडी येणार आहे, भाकरी वगैरे वगैरे आणा. गाववाले आधीच भानुदास महाराज येऊन पाहतात, हे सगळी तयारी कसं काय. पहिलेच कर्मी मिळाले म्हणून सांगितलं देहाची सार्थकता. पुढे निघाल. पुढे तेच लहूर, जास्त लांब होणार नाही, पुढे लहूर गाव. तिथे गेलेत. अंगातून रक्त निघतंय. खायला काही नाही, काही खाल्ले नाहीत, फक्त नामस्मरण, फक्त एकच म्हणावले विठ्ठल माझा माझा गावापाशी एकच भावना मनामध्ये ठेवून विठ्ठल माझा विठ्ठल माझा. तिथं शरीरामधलं शक्ती संपली महाराज, शरीरामधली शक्ती संपली. तिथं थांबला. भानुदास महाराज आले. भानुदास महाराजांना म्हणाला, महाराज आता माझी शक्ती राहिली नाही. जेव्हा भानुदास महाराजाला भेटण्यासाठी तो असा सरळ झाला, सरपटत जात होता. भानुदास महाराजांना पाहिलं, अंगावरचं सांग निघालंय, रक्त बंबाळ आहे. महाराज मी आता येऊ शकणार नाही, एवढंच करा. तुम्ही जेव्हा जाताल ना विठ्ठलाचं दर्शन घ्या, चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी माझ्या नावची स्नान करा. विठ्ठलाला सांगा तुमचा भक्त येत आला. जेव्हा हे पाहिलं, भगवानाने आपली पत्नी रुक्मिणीला सोडून धावतच असणार महाराज आले. कुर्मादासाचं ते शरीर मांडीवर घेतलं. कुर्मादासा किती रे
तुझे उपकार. काय नको देवा मला, काय नको. तुला हात देऊ का, पाय देऊ, हात देऊ का, पाय देऊ का. नाही म्हणले एकच दे. काय एकची मागणे दई तुझी गोडी, एकाची मागणे एवढंच भगवंताला कर्णमेळा महाराज मागतात. हे देहाची सांगतात काय महाराज. देव कोणत्या कारणानं वापरावा. काही जणांना देह कळाला, काही जणांना कळाला नाही. पशु पक्ष्याला देह मिळाला नाही, कळाला नाही. काही जणाला देह प्राप्त तर झाला, पण तो वापरावा कसा. एकदा प्रत्येक जण आपल्या आपल्या विचारानुसार, आपल्या आपल्या गमनानुसार देहाचा वापर करतात महाराज. एकदा एका गुरुकडे शिष्य गेला आणि म्हणाला, महाराज या देहाचं काय महत्व आहे हो. त्यावेळेस गुरुनी आपल्या शिष्याला हिरा दिला महाराज. हिरा आणि सांगितलं, बाबा रे, हा हिरा विकू नको, फक्त याची किंमत विचारून या. फक्त याची किंमत विचार. शिष्य गेला, पहिल्यांदा गेला एक भाजी विकणाऱ्याकडे. हिरा दाखवला भाजी विकणाऱ्याला. त्या हिऱ्याची किंमत माहित नव्हती महाराज. ते म्हणाले, भाजी विकत एक पिंडभर मेथी देते
बघ लेकराला खेळायला चांगला आहे, काच दिसलाय, मेथी एक मेथी देत. तो हिरा घेतला आणि हिरा घेऊन असणारा तो किराणा दुकानाकडे गेला. किराणा दुकानदारानं पाहिलं, दिसलाले तर चमकुलाले तर ह्यानं करायची का आणि की चला काय म्हणाले त्याला थोडे 2-3 किलो लाह्या देऊ. मग त्याला म्हणजे 2-3 किलो लाह्या देतो. तुला तो गेला सोनाराच्याकडे. सोनारानं पाहिला पण हा हिरा आहे पण याची किंमत त्याला माहित नव्हती महाराज. तो म्हणाला 1000 रुपये देतो बघ. मग तो तिथून रत्न पारख्याकडे गेला. जेव्हा रत्नाची जाणीव असते, रत्न पारख्याकडे गेला आणि रत्न पारख्यानं पाहिला हा हिरा आहे, याची लाखावर किंमत आहे. तो म्हणाला याची लाख रुपये देतो बघ, 10 लाख रुपये देतो, लाखावर किंमत. तो आला आणि गुरुला विचारला, गुरु मी हे हिरा घेऊन गेलो होतो, प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने ह्याची किंमत लावली. गुरु म्हणाले तसंच या ध्याची किंमत प्रत्येक जण आपापल्या परीने लावतो, आपापल्या परीने लावतो. पण एकाला ध्याची किंमत कळते, दुसऱ्याला कळत नाही. त्याचे कारण अहंकार, मद, मोह, मत्सर, द्वेष, शेलकार. माणसाच्या जीवनामध्ये शेलकार आहेत. त्याच्यामुळं अहंकारामुळं, अज्ञानामुळं हा देहाची किंमत कळत नाही महाराज. देह कशासाठी दिला, का दिला? देव दिला भजना गोबटा, त्या झाला फाटा बाधिकेचा. देव दिला देव दिला पण या देहाचं महत्व कळत नाही हो. वर्तमानामध्ये तर फार स्थिती बिकट आहे महाराज. युवा पिढीमध्ये असणारा असला अहंकार आहे. मोठ्यानं काही सांगितलं की तुम्हाला काय कळतं हे सहज वाक्य होऊन गेलं. तुम्हाला काय कळतं, तुमचा काळ वेगळा होता, तुम्ही आता आमच्या काळात वेगळा आहे, तुम्हाला काही कळतच नाही. पण जेव्हा संकट ओढवतं ना त्यावेळेस आईवडिलांची आठवण येते, त्यावेळेस सांगणाऱ्याची आठवण येते महाराज. अरे आई वडिलांचा आधार साधा नसतो महाराज. बरेच विषय आहेत. एक सहज एका साहित्यामध्ये वाचलेलं सहज लक्षात येतं म्हणून सांगतो.
पहिलं चरण जास्त वाढले वेळ संपवायचा लक्षात. एकदा एक पक्षी आकाशामध्ये आपल्या संगण्याबरोबर मित्राबरोबर विहार करत होता, फिरत होता महाराज. एक पक्षी आपल्या संगण्याबरोबर फिरत होता. त्याच्या बरोबर त्याचे वडील होते आणि त्या पक्षाची ताकद असते पंखामध्ये असते महाराज. शक्ती ऊर्जा त्याच्या पंखामध्ये असते. त्या पंखाच्या माध्यमातून तो आकाशात विहार करतो आणि त्या पक्षाला जे खाद्य आहे ते खाद्य हवेमध्ये जे कीटक असतात तो त्याचं खाद्य असतं. त्याला दुसरं काही करायची गरज नसतं. हवेमध्ये विहार करत असताना फिरत असताना त्याला ते स्वाभाविक त्याचा आहार आहे. पण फिरत फिरत एका दिवशी त्या पक्षाला जमिनीवरून आवाज आला महाराज. पर दो और दीमक लो. दीमक यानी किडा. दीमक लो. पर दो. पर यानी पंख. पर दो और दीमक लो. त्या पक्षाने जमिनीवरला आवाज ऐकला महाराज आणि तो म्हणाला, अरे माझ्याकडे तर एवढे पंख आहेत आणि पंखाच्या पद्धतीने मला किडे देऊ लागले, दिमक देऊ लागले, मग मला मेहनत करायची काय गरज आहे? एवढं मोठं आहे ना. एक पंख उपडायचा आणि त्या व्यक्तीला द्यायचा आणि त्याच्या बदल्यात ते कीटक खायचा. तसा याचा स्वाभाविक आहार पहिला सहज मिळू शकतो बरं. पण मग असं करत असताना वडिलांनी पाहिलं आणि अरे बाळ तू काय करतो रे? तुझी शक्ती तुझी ऊर्जा या पंखामध्ये आहे, असं नको करू, पश्चाताप करू. तो म्हणाला, पप्पा तुम्हाला काय कळतंय? तुम्ही म्हातारे झालो. तुमच्या काळात टीव्ही नव्हती ना, मोबाईल नव्हतं, तर काही नव्हतं. तुम्ही म्हातारे झाला, तुमचा काळ वेगळा होता. आता लय बदललंय आणि लय हुशार झाला. आणि का आणि आज्ञा सांगितलेलं ऐकायचं मी. मग अशा प्रवृत्ती त्या पक्षानं वडिलांनी सांगितलं नाही ऐकला. नाही ऐकायला महाराज. चिंता करू नका. 11:15-11:20 पर्यंत मी हे करणार आहे. नाही चिंता नका करू. कंडिशन दिवस आहे ते सगळं लक्षात ठेवा. हे डोक्यामध्ये आले की ते चलत राहत. सांगितलं महाराज. वडिलांनी सांगितलं, बा असं नको करू रे.
गावातलंच होतं बरं. करू रे ही भाषा आली ना, त्या भाषेमुळे थोडं शहरातलं नाही. पप्पा तुम्हाला नाही कळत ना, हे शहरातलं झालं, हे आपल्याकडलं मी म्हणायचं ना, त्याच्यामुळे भाषेसाठी आपल्या एकच. मग आपण तर पुण्याला गेलो, बोललो, तू पुण्याचा, तू लातूरचा का रे, असो असो तिकडे नाही जायचं मला. मग वडिलांनी सांगितलं, आई नाही ऐकलं, पप्पा तुमचा काळ जुना आहे, तुम्हाला नाही कळत. मग असं करत 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 त्या पंखाची शक्ती कमी होऊ लागली. त्याचे त्या पक्षाचे जे मित्र आहेत, ते मित्र आकाशामध्ये विहार करू लागले. या पक्षामध्ये शक्ती नाही राहिली, हा पाहायचा बाकीचे मित्र विहार करतायत, पण शक्ती संपलेली आहेत. वडिलांचं ऐकलं नाही तरी मनाला खोटं समाधान द्यायचा. काय आकाशामध्ये उडायचं, काय काम आहे, एवढं कोणवर चाललंय, वास्तविक शक्ती कमी झाली, पण ते नाही सांगायचं. मी नापास झालो सांगायचं नाही, पेपरच अवघड होता, पेपरच चुकीचा असो, मी अभ्यास केला नाही सांगायचं. त्या पद्धतीनं असणार ह्याला वारंवार सांगूनही आता शक्ती नाही, ताकद नाही, काय करायचं. मग हळूहळू शक्ती कमी झाली, मित्र जाऊ लागले. मग हे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, या तिकडं शक्ती. एक दिवस शक्ती संपली. मग हे काय करू लागला, हे किडे जमा करू लागला आणि आपल्यापाशी ठेवू लागला, खात नव्हता. मग एक दिवस तोच किडे विकणारा आला आणि किडे विकणाऱ्यानं सांगितलं, पर 2 दिन लो ओ किडेवाले जाता, म्हणलं काय रे, एक काम करा, हे माझ्यापासून तुम्ही कीटक घ्या आणि पर द्या, पंख मला वापस द्या. ते म्हणलं अरे मूर्खा, आम्ही पंखाच्या बदल्यामध्ये किडे देतो, किड्याच्या पंखा बदल्यात पंख नाही देत. शक्ती संपल्या, काय करणार. एक दिवस रक्तबंबाळ झालाय, इकडे तिकडे फिरू लागलाय. एक दिवस काळी मांजर येते, तोंडात धरते आणि दूर जाते. जीवन समाप्त, देह समाप्त, देह समाप्त महाराज, देह समाप्त. कारण त्या देहाचं महत्व काय. ह्या देहामध्ये आता धावते गेलो, ह्या देहामध्ये हात दिले ईश्वरानं आपल्याला, हात दिले दान करण्यासाठी, देवापुढे शरण जाण्यासाठी, सत्कार्य करण्यासाठी. हात या देहामध्ये हसणार, चेहऱ्यावर स्मित दिले, हास्य हास्य. आणि जो माणूस हसतो ना, त्याचा चेहरा सुंदर दिसतो बघा. जो हसत नाही, गंभीर राहतो, त्याला बोलाय वाटत नाही, भीती वाटते, काय म्हणत काय करत. मग असंच एकदा प्रभू रामचंद्र असणार वनगमनासाठी चाललेत, वनात चाललेत, चेहऱ्यावर हास्य आहे. माझ्या सरकारने एकाने विचारलं, महाराज सगळी जनता लढते, सगळं लढते, आणि तुम्ही जात असताना कस काय तुमच्या चेहऱ्यावर हास्य, कस काय हसतात. प्रभूने उत्तर दिलं, बाबा रे, मी पाठीमागे बघून जर रडलो तर दशरथ म्हणतील माझा पुत्र आज्ञा पाळण्यासाठी, वचन पाळण्यासाठी तर निघालाय, पण रडत रडत. मी जर पुढे बघून रडलो तर रावण म्हणेल हा मला मारण्यासाठी तर येत आहे, पण रडत रडत. मी जर वर पाहून रडलो तर सूर्य म्हणेल हे माझ्या वंशात कैसा राजा जन्मला, रडतोय. खाली बघून रडलो तर सासूबाई म्हणून कसला जवान मिळाला, म्हणून हसत. पण जिथं हसायचे तिथंच हसावं, नाहीतर आंधळ्याचा पुत्र आंधळा, माहिती आहे ना, नाही मला लांबल्याचं वाढायचं नाही, आंधळ्याचा पुत्र आंधळा. दुसरं स्मरण, या जन्मामध्ये जे ईश्वरानं आपल्याला प्रदत्त केलंय शरीर, यामध्ये आपण त्या भगवंताचं शरण करावं, स्मरण करावं. स्मरण जे भक्तीचे प्रकार आहेत त्याचे श्रवण कीर्तन, स्मरण, पूजन, वंदन, आत्मनिवेदन, दास्य, जाणार आहे. देह
ज्ञान असतं महाराज. नाहीतर पशु पक्ष्याला ज्ञान नसता. काही खातात, कुठेही खातात, नको ते खातात असं. आणि काय खावं काय नाही खावं विवेक जो आहे, ज्ञान, याच जन्मामध्ये आहे. नचे चोर हरण नचे मात्र वाचन नचे बाहर कार्य विकृत्य विदितम विद्या धन सर्वधन प्रधानम. याच जन्मामध्ये ज्ञान आहे. काय करावं काय नाही याच जन्मामध्ये ज्ञान आहे. लाज याच जन्मात आहे. पशु पक्षी कपडे वापरत नाहीत, कसे वागतात कळत नाही. पण मनुष्याकडे ते ज्ञान आहे. मनुष्य कपडे वापरतो, त्याला लाज. पण चांगल्या कर्माची लाज वाटली, वाईट कर्माची लाज वाटावी. वाईट कर्म करत असताना आम्हाला लाज वाटावं. आता लाजचे प्रकार फारच विचित्र आहेत हो, विषय वाढणार आहेत. आज लाज कशाची वाटायली? महाविद्यालय शिकत असताना पोरग हिर करून पॅन्ट घालून महाविद्यालयामध्ये आहे आणि त्याच महाविद्यालयामध्ये बाप माझ्या पोराची फीस भरायचं आहे म्हणून पैसे नसताना शेतात काम करून घाम घालून मळके कपडे घालून स्वतःच्या पायात चप्पल नाही करून सावकाराकडून पैसे घेतोय. उपाशी आहे, माझ्या पोराला शिकवायचंय, परीक्षेची फीस भरायचंय म्हणून चालत चालत महाविद्यालयाच्या द्वारापदी येतो. पोराला सांगतो अरे मी आलोय. पोरगा म्हणून सांगतोय पप्पा तुम्ही तिथंच थांबा. का? त्या पोराला बापाची लाज वाटू लागले. त्या माझा बाप आहे म्हणायची, कारण बाप शेतकरी आहे आणि हा इन केलेला आणि कुणाच्या कपड्यावर केलास, कुणाच्या कपड्यावर केलास. त्याच्या घामाची एकेका घामाची तो उपाशी राहून बापाचं हृदय दिसत नसतं ते बोलून दाखवत नसतात महाराज. प्रभू नामाचं आचरण त्याच्यासाठीच करायचं आहे, वचनासाठी. रघुकुल रीती सदा चली आहे, प्राण जाय पण वचन जाय न जाय. कशासाठी आहे? वाचायसाठी नाही, अनुकरण्यासाठी आहे. त्याला लाज वाटते. ही आमची स्थिती झाली आहे. हे जोपर्यंत मी बदलत नाही, जोपर्यंत मला मनुष्य म्हणून घ्यायचं ना, मधून स्वच्छ व्हा, बाहेरून नाही. बाहेरून त्या कपड्याला टापटीप घालावे नाही असं नाही, पण बाह्य स्वरूपानं नाही. एखादं सोन्याचं घर आहे, त्याला चांदीच्या खिडक्या बसवलेल्या आहेत, पण मला त्या घरामध्ये असणार तिथं उकिंड आहे, धूस लागली आहे. त्या घरात राहू का आपण? नाही ना. मग सोन्याचे दरवाजे आहेत, मध्ये असणार उकिंड आहे, तिथं राहत नाही. तसंच शरीर कितीही जर बाह्य स्वरूपानं स्वच्छ असलं, मध्ये जर विचार चांगले नसले, आचरण चांगलं नसलं, संस्कार चांगले नसले तर उपयोग नाही. एक अभंग आहे, मला आठवत नाही. ते सोन्याच्या भांड्यामध्ये सुरा रस जर भरला, तो कोबाराचाच अभंग आहे. सोन्याच्या ह्याच्यामध्ये कळसामध्ये सुरा रस जर भरला तर ते काय उपयोग आहे? तसं आहे हे. लाज मनुष्यानं कुठं लाजावं? अरे गर्वानं सांगा हे माझ्या आई वडील हे अध्यात्म आहे ना बाबा. हे अध्यात्म त्याच्यासाठीच आहे. भक्त पुंडलिकाचं कशाला पांडुरंग आले, कशामुळे आले? भक्त पुंडलिकांनी सेवा केली म्हणून. आई वडिलांची सेवा, मात्र देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, मात्र देव. आई वडील देव आहे, आई वडील देव आहे. जीवनाचं सार्थक करायचं ना, आणि त्यांची सेवा करा. निस्वार्थ भावनाने ते फक्त एवढंच अपेक्षा करतात, माझ्या लेकराचं कल्याण व्हावे, नाही काय अपेक्षा. Thank you.
कधी अनुभवलं काय व्हायचं ते महत्व सहज बघा. आई स्वयंपाक करते, घरामध्ये स्वयंपाक केल्यानंतर सगळे जेवतात, संध्याकाळची वेळ आहे समजा, आणि आरतीच भाकरी त्या दुर्डीमध्ये आहे. महाराज पोरग जेवायचं, आई जेवायचं. पोरग बाहेरून येतं, पोराला माहिती दुर्डीमध्ये आरतीच भाकरी आहे, आई जेवायच्या माहिती नाही. त्यावेळेस पोरग ताई मला जेवायला वाढ, भूक लागली आहे, आई वाटते. आणि सगळं आपल्यासाठी काही विचार करते वाटते. आणि आई तू जेवलीस का? आत्ता जेवले रे, हे बघ बेकार उपाशी आहे. आई लेकराला म्हणते बेटा मी जेवले रे, तू आता तुम्हाला हात ओढा, आता तू यायच्या आधी पुढे जेवलेली नसते, जेवलेली नसते. पण लेकराला जेव्हा ढेकर दिलं त्यावेळेस शिक्षक पोट भरतं. आणि हे जी भावना आहे ना, हे पैशाने विकत घेता येत नाही, हे प्रदर्शन करता येत नाही, हे दाखवता येत नाही. यह महसूस आता हिंदी हे अंतकरणानं जाणावं लागतं महाराज, जाणावं
आई असते महाराज, तिचं वर्णन सब धरती कागज करो लिखनी सब पर दास हाथ संबंध की मस्ती करो पर माँ के गुण लिखे न जाए. नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत. अथांग सागर आहे. अरे माणसाचा सोडा रे. तुम्ही आपण जर पाहिलं तर गायपासून वासरू जर वेगळं करत हात करत असेल कसं बोलते, कसं काय असं बघा तू. आहे तोपर्यंत मग तो वेळ का महाराज. पुन्हा कोणी जेवलास का विचारणार नाही, कार बाळकाला विचारणार नाही, का औषधाला विचारणार नाही. कोणी निस्वार्थ प्रेम करणार या संसारामध्ये भेटणार नाही. सगळे पैशाचे भुकेले स्वार्थासाठी जीवन जगणार आहेत महाराज. फक्त आई आणि वडील जर सोडलं ना त्या जगात तुम्हाला निस्वार्थ प्रेम कुठंच अनुभवता येणार नाही. जगतामध्ये दुसरं कोणी नाही महाराज. जोपर्यंत दिया आहे ना तोपर्यंत या ईश्वराला जाणं हाच ईश्वर आहे. हेच माता पिता ईश्वर आहेत. म्हणून देहाचं महत्व ओळखण्यासाठी एवढं येतो नाही पुढच्या चरणाकडे धावत जातो. एकदा देहाचं महत्व आम्हाला कसं एक दृष्टांत आहे. एकदा एक राजा शिकारीसाठी जंगलात गेला महाराज. पाऊस पडत होता, अंधार पडला होता. राजाचे सैनिक इकडे तिकडे गेले होते. राजा एकटा होता. काय करायचं कळालं नाही. मग एक तिथे झोपडी दिसली आणि त्या झोपडीमध्ये असताना हा राजा गेला. तिथं शेतकरी होता. त्या पावसाळ्या रात्री त्या शेतकऱ्याने राजाची सेवा केली आणि त्या सेवेला प्रसन्न होऊन असणार त्या राजानं त्या शेतकऱ्याला चंदनाची शेती दिली महाराज.
चंदनाची शेती दिली, बागायत दिली आणि सांगितलं तर सांभाळ. मग तिथं असताना त्या शेतकऱ्याला चंदनाचं महत्व माहित नव्हतं महाराज. शेतकऱ्याला चंदनाचं महत्व माहित नव्हतं. आणि म्हणून तो काय करायचा, प्रत्येक दिवशी ते लाकडं घ्यायचा, त्याला जाळायचा, त्याचे कोळसे करायचा आणि विकायचं. आणि बरेच दिवस झालं ते चंदनाचे लाकडं घ्यायचा, जळायचा, कोळसे विकायचा. मग राजा बरेच दिवसांना आला, अरे काय झालं, तुला चंदनाची शेती दिलो होतो, बरं आहे का, सगळं व्यवस्थित आहे का बेटा? हो हो महाराज, कसं चाललं उदरनिर्वाह? तेवढं काही नाही, पण तुम्ही जे चंदनाची शेती दिलता त्याचे मी कोळसे करतो आणि विकतो. राजानं कपाळाला हात मारला, अरे बाबा तू एक काम कर, तुझ्याकडे जर लाकडाचा थोडासा तुकडा असेल, त्या लाकडाचा थोडासा तुकडा घे आणि शहरात तसंच विकून ये. मग तो त्या दिवशी असणारा लाकडाचा तुकडा त्यांनी घेतला आणि शहरात नेऊन विकायला गेला. त्या दिवशी त्या चंदनाच्या लाकडाला व्यापाऱ्याने पाहिलं आणि सांगितलं, अरे हिची किंमत तर 10 लाख रुपये आहे, अजून लाकडं असतील तर आण. पण यानं कोळसा केली होती. त्या दिवशी याला समजलं, हे चंदनाचे कोळसे करून मी विकतोय. तसंच जर हे केलं असतं, मग तो मला समजलं असतं तर माझं आयुष्य बदललं असतं. तसंच रुग्णाचं आहे, आपल्या देह दिलाय, आम्ही कोळसा करून विकतोय. महत्व नाही. आणि या देहाची इच्छा स्वर्गीचे आवर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे आवर इच्छिता ती देवा, मृत्यू रोखी व्हावा जन्मा, मृत्यू रोखी व्हावा जन्मा. हे देवाचं महत्व आहे, देहाचं महत्व आहे. मग या देहाचं महत्व सांगत असताना मग या देहाचं सार्थकता करण्यासाठी साधन सांगितलेलं आहे. वाचे नाम विठ्ठलाचे, त्याने सार्थक देहाचे. पहिला चरण, जन्माला
मार्ग सांगितला, अवघड नाही. काय करायचं? फक्त नामस्मरण करायचं, नामस्मरण करायचं. काय? जो शहाणा आहे, जो जीवनाचं सार्थक करून घेऊ इच्छितो, त्याला एक मार्ग सांगितलाय महाराज, साधन सांगितलंय. तुका म्हणे सोपे आहे सर्व होनी, तुका म्हणे सोपे आहे सोपे आहे सर्व आहुरी, शहाणा तो त्याने घेतो येते. असा सोपा मार्ग सांगितला आहे. काय होतं नाम घेतल्यावर? आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक जे 3 ताप असतात ते जातात. तेवढंच नाही, हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जे वाचा तया मोक्ष प्राप्त. धावत चालू जास्त, पापे सुद्धा नष्ट होतात. प्रणाली मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हारी. जसं गवताच्या काळीला आपण गवताच्या पद्मीला काढी असं कुणाचं गेलं. आता जास्त लांब होणार नाही बरं. आता 2 उदाहरणं सांगतो, फक्त लांब होणार नाही. आजा मेळा जो पूर्व सज्जन होता, धार्मिक होता, एका नपते कृत्य पाहिला, एक वेश्येचं ते कृत्य पाहिला आणि चोरी लुटमारी करू लागला. मग एक दिवस कृष्ण ते असणार भगवान तिथं घरी आले ना, आणि घरी आले त्यांना सांगितलं, बाबा रे तू नारायण आपल्या मुलाचं नाव ठेव, आणि नारायण ते मुलाचं नाव का होणार घेऊन तिथं त्याचा उद्धार झाला. असं सांगतो होता त्याला लांब फार मोठं सांगता येत आहे. आजामेळाचं चरित्र. वाल्मिकी दुसरे ज्यांनी हत्या केली होती, बरेच हत्या पातक केली होती. नारायण तिथं नाराज आले आणि तो कुराड उडून अंगावर गेला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, बाबा कुणासाठी करतोस ते मला माझ्या घरी जाऊन विचारून ये, तुझ्या पापात कोण भागीदारी आहे का? कुणी भागीदारी नाही. नवे हा तुझा परिवार द्रव्यदारा शंभर त्याच्यामुळे आता मग अशा पद्धतीने सांगितल्यानंतर त्या वाड्याचा वाल्मिकी झाला आणि त्यांनी रामायण लिहिल्यानं प्रभू त्या रामाच्या आचरणानुसार चालले. काही अज्ञानी आहेत, काही म्हणतात आता ती झाडं इलेक्शन संपलं, मला राजकारणाचा नाद नाही, पण जे वाक्य ऐकलेत ना तळपायच्या मस्तक राहिले महाराज. काय बोलत हे कष्ट प्रवृत्ती येत आहे. आमच्या वारकऱ्यानं पुराणामध्ये राक्षसचं वर्णन ऐकलं होतं, पाहिलं नव्हतं, पाहिलं मिळालं. राक्षसी वृत्ती कशी असते ते आम्ही वाचलो होतो, पण कशी असते अशा असो. राजकारणाला माझा पिंड नाही,
आणि अशा प्रकारे असणार गणिका करते. नाममंत्र कोटी जाईल पापा, कृष्णनामे संकल्प धरून राहा. बरंच काही आता त्या हरपाटच पूर्ण आहे त्याच्यात. मग अशा प्रकारे नामानं असणार पाप धुतले जातात. त्याचे पुराण नाही, ज्याचा विश्वास नाही तर तुकाराम म्हणते, तुकाराम महाराज म्हणतात, नाही ज्याचे विश्वास ज्या म्हणे पावे पुराणी विचार. विश्वास नाही ना, पुराण महाराज पाहून विचार, असं ह्या चरणाचा अर्थ आहे. आता पुढे ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. ऐसा नामाचा म्हणजे शिवज्ञाची झाली सीमा असायची. नाही थकलो आता. ऐसा नामाचा महिमा. आता नामाचा महिमा ज्या नामात कित्ता करता बघा. आता तुकोबाराचं नाव घेतल्यावर यम कापत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकाराम जागृती, स्वप्नी, सुसुप्ती तीन अवस्थेमध्ये. तर बरेच आहे. गोरबा काका जसं नाम घेत होते, नाम घेतल्यानंतर लेकरू पाय खाली आलं, एवढं तल्लीनता, एवढी तल्लीनता, स्वतःची लेकरू पायाखाली आलं. बरंच आहे. नवलाची गोष्ट Oh,
नामाचं महिमा आहे. आता महिमा दुसरा एक आपण पाहतोच, सेतू बांधत असताना दगड तरत होते. हनुमंताने सांगितलं राम हे, एकाला राम हे, मार हे, मग ते दगड तरले. वरदान होतं पण त्यांना गर्व चढला वगैरे. आता ते इथं तिसरा त्याचे चरण आहे. ऐसा नामाचा महिमा शेषेवर्णित झाली सीमा. त्या नामाचा महिमा भगवंताच्या अपार असा आहे. आणि मध्ये चालगेचं घ्या शेवटच्या चरणाकडे जात असताना बराच वेळ झाला, थंडीचे दिवस आहे, तर कोणतरी म्हणाल आमच्या ज्ञानभरायला त्याला कोण आलं रे, कुठून आलं, कुठं सापडलं तुला ही, तुला बस वाटत हा कॉलेजमध्ये सापडलं, उगं बस वाटला घेता का बाबा थंडीचे दिवस आहेत. चौथ्या कर्णाकडे जात असताना नाम तारक तरी कोणी म्हणे नाम याची जणी. नाम तारक असत तिने लोकांमध्ये, तिने लोकी उद्धरते, तिने लोकी उद्धरते. अरे पाठातच आहे, तिने लोक उद्धरते. भक्त प्रल्हादाला तारलं, ध्रुवाला तारलं, असे अनेक भक्त त्या त्रिभुवनामधून तारले महाराज. आणि असं नामाचं महत्व आहे. आणि नाम त्रिभुवनामध्ये तारत असतं. घ्या Karena apa?